तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो हे जीवन सुख पाहिलं त्रिमुखावरीने, पाहिलं त्रिमुखावरीने, पाहिलं त्रिमुख आवडीने. तुझी हार काळा, तुझी हार काळा, तुझी हार काळा, सासरी सावर. तुझी हार काळा, तुझी हार काळा, तुझी हार काळा, सासरी सावर. तुझे हर गळ तुझे हर गळ तुझे हर गळ आज बिरा तुझे हर गळ तुझे हर गळ तुझे हर गळ हो आज बिरा Hare 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 Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Jai Ram Krishna Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Jai Ram Krishna 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 रूपमाकलोचनी सुखधाने बोधादने वादनी तुहा विठ्ठल बरमा बरमा तुहा विठ्ठल बरमा सुख झाले ओसादनी तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा. आवडी तुहा विठ्ठल बरमा बरमा तुहा माधव बरमा विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरमा बरमा तुहा माधव बरमा. सर्व दुःखाच्या देवी बरा तुहा विठ्ठल बरमा हरी बरमा तुहा माधव बरमा सर्व सुखाचे आदर पापर देवी बर तुहा
हरी जय राम जय राम क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया फार भवा सिंधू करावया पार भवा सिंधू करावया पार भवा सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी समागमे धरावे संत समागमे धरावी आवडी समागमे धरावे करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तू म्हणे या लोकीचा व्यवहारे तू म्हणे या लोकीचा व्यवहारे चला गायनाचार्य मंडळी क्षणोक्षणी हाची गैरावा विचार क्षणोक्षणी हाची गैरावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार
रामा सीता रामाया पार वावसिंधू रामाया पार वावसिंधू नशिबंत दे
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत लोकांसाठी टाळी वाजवू नका आपल्यासाठी वाजवा. आपण वाजवलेली टाळी ही पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत गेली पाहिजे. टाळी वाजवा भजन करा माहिती. पंढरपूरच्या पांडुरंगाला टाळी लई आवडती बरं का. मुखाने केलेलं भजन हे पंढरपुरामध्ये पोहोचणार आहे. टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा माहिती. शिवाजी महाराज की कर्मवीर संभाजी महाराज की क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सखळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीचे व्यवहारे तुका म्हणे लोकीचे व्यवहारे नका डोळे धरे भरणे राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान महायोग पिढे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातं मुनींद्र समागत प्रतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण पांडुरंग करू कथा मन मन 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 तुझरे चरण संतानिया तुझरे चरण संतानिया राजा गोपालाने कथे विचारू राजा गोपालाने कथे विचारू कृपाने कथेचा विचारू
पांडुरंगाकर व्रत म्हणा दुसरं म्हणते सौदेव हा पांडुरंगाकर व्रत म्हणा दुसरे चरणसंतांच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्य गुरुर् ब्रह्म गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः क्षणोक्षणी हाची करावा विचार करावे अपार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सुकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडीला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सकळ भक्तीचा ध्यानाचा विश्वाचा उद्धार करणारे देवमान्य संत संत मान्य संत वारकरी मान्य संत वारकरी संप्रदायाची जगतवंदी जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा क्षणाक्षणाला भगवान परमात्म्याचं भजन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय अभंग लई सोपा आहे. तुम्ही आजारी का मावशी मग असे का पण टेन्शन मध्ये बसले दादा आजारी का तुम्ही हा? काही जप्तीची नोटीस आहे का कर्ज आहे का महाराज फ्रेश बसायचं देवाच्या धरात एक सांगा महाराज मी सांगत असतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय काला टेन्शन घ्यायचं येताना काय आणलं नाही जाताना काही घेऊन जाणार नाही आणि आहे ते तुमचं माझं नाही काय लोक म्हणले आमच्याकडे लय पैसे आपल्यापेक्षा लय रथ इमारती या जगात आहे की नाही महाराज आणि इथंच बसल्या बसल्या खालतून जरी यम आला आणि बसल्या बसल्या याला घेऊन मग बरोबरच आहे का नको नको म्हणा कोणतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया किंवा काळाची उडी पडेल बा जेव्हा येताना तो घेऊन त्या ठिकाणी महाराज येताना काही आणलं नाही जाताना काही घेऊन जायचं नाही आणि आहे ते तुमचं माझं नाही म्हणून ध्यानात ठेवा फक्त एकच गोष्ट आमच्या तुमच्या सोबत जाणारे क्षणाक्षणाला त्या भगवान परमात्म्याचं केलेला भजन केलेला विचार आणि केलेलं चिंतन मावशी नीट ऐका बारकाईन ऐका काय झालं दादा काल आमच्या कीर्तनामध्ये चालू कीर्तनात एक बाई रडायला लागली चालू कीर्तनात एक माऊली रडायला लागली म्हणलं कमून रडू राहिली मावशी कमून रडू राहिली ती म्हणली बाबा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेले म्हणून रडू राहिली म्हणलं रडू राहिली मावशी डोळ्याकडे पाहिलं तर डोळ्याला पाणी नाही नुसता हात लावला रडत तर लय मोठमोठ्यानं होती म्हणलं कमून रडती मावशी म्हणे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा गेले म्हणून रडू राहिली त्याचं कारण म्हणे काव बाबा खरं दादा गेले लय दुःख झालं म्हणलं ठीक आहे मावशी मग काय झालं म्हणे काव बाबा आमची लाडकी बहीण बंद होईल का महाराज तो बिचारा देवा घरी गेला तुमच्या लाडक्या बहिणीचं काय करायचंय फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवा भगवंताचं भजन या जगात सत्य आहे बाकीचं सगळं जग शून्य आहे विठाल हरिभाऊ बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहे महाराज त्या ठिकाणी त्यांच्या मुलांनी वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण महाराज आयुष्य पुन्हा नाही जन्म परत नाही आणि या जगामध्ये 3 लोक जर सोडली तर या जगात आपलं कुणीच नाही पहिली गोष्ट जन्मदाती आई आई आपली आहे नीट ऐका बरं का पहिली गोष्ट जन्मदाती आई आपली आहे दुसरी गोष्ट जन्मदाता बाप आपला आहे आणि तिसरी गोष्ट पंढरपूरचा पांडुरंग आपला आहे काय वाटतं मावशी तुम्हाला काय वाटतं दादा काही लोक म्हटले बाबा या हरिभाऊ बाबाच्या परिवारानं आम्हाला आमंत्रण दिलं आम्ही श्राद्धाला आलो आम्ही विधीला आलो आम्ही शास्त्रविधीला आलो आम्ही कीर्तनाला आलो आमच्या पायानं आलो काही म्हणतील आमच्या मोटरसायकलवर आलो काही म्हणतील फोर व्हीलरवर आलो अरे फोर व्हीलर तुमची आहे गाडी तुमची आहे पेट्रोलला पैसे तुमचे पण तुम्हाला सुखरूपपणानं भगवंताच्या दारात ज्याने बसवलं त्याचं नाव पांडुरंग आहे काय वाटतं मावशी चालवणारा कोण आहे चाले हे शरीर कोणाची जाते कोण बोलवीते खाली वीरे कोण बोलवीते हरिवीर 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 कोण बोलवीते चालवणारा कोण आहे मावशी पडापडा बोला चालवणारा कोण आहे हा कोण आहे गावातला सकाराम पाटील मग तुकाराम पाटील मग कोण कोण पटकन बोला कोण आहे पंढरपूरचा पांडुरंग तुमचं माझं या जगात काहीच नाही महाराज गर्व करू नका घमेंट करू नका आयुष्य पुन्हा नाही तुकोबरायचा अभंग किती गोडे पहा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावं अपार भवसिंधू ही भवसिंधू नावाची नदी हा भवसिंधू नावाचा प्रपंच जर तरुण जायचा असेल तर काय करा जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा कामामध्ये काम काही म्हणा राम राम भेटेल त्याला जय हरी घाला भेटेल त्याला राम
रामकृष्ण हरी म्हणा. आलेला आयुष्य आलेला जन्म वाया घालू नका. ध्यानात ठेवा महाराज, वाया घालू नका. काही काहींच्या मनामध्ये फार कपटी भावे, काहींच्या गळ्यातही लई माळी, भजनही लई करू राहिली, काकडाही लई करीत्या, हरिपाठही लई करीत्या, देणग्याही लई फाडीत्या, गावात अन्नदानही लई करीत्या. वारी निघाली का पुढंच आहे, गावात पुढारकीपणा म्हणलं का पुढंच आहे, पण घरी गेलं का आईशी बोलत नाही आणि बापाशी बोलत नाही. तुमच्या परमार्थाला काय? झिरो किंमत आहे, झिरो. एक वेळा परमार्थ करू नका, पण आई वडिलाची सेवा करा, याच्यातच खरा परमार्थ आहे. विठ्ठल क्षणाक्षणाला त्या भगवंताचं नामस्मरण करा. तुकाराम महाराजांनी देवाचं क्षणाक्षणाला भजन केलं तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणली. काय म्हटली? काय म्हणली मावशी? काय म्हणली? माती शिवी देऊन बोलली का? मग विठ्ठल विठ्ठल म्हटली. आज महाशिवरात्रीचा पर्व आहे आणि हरिभाऊ बाबाचं पुण्यस्मरण महाशिवरात्रीला आहे. हे तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे. मग मला पटकन सांगा, 4 लोक या महाराष्ट्रात आहे, 4 लोकांच्या खांद्यावर महाराष्ट्र आहे. पहिली गोष्ट पंढरीचा विठोबा. कोण? खरं बोला मावशी, लबाड बोलला का दादा? 4 महिने झाले तोंडात विठोबा नाव तरी आहे का? खरं लबाड बोलला का? अजिबात. देवाच्या दारात आहे का? नाही. मग याच्या निमित्तानं तर म्हणा पंढरपूरचा येऊ राहिलं तोंडात, हे तुमचं माझं भाग्य आहे ना, हाय की नाही महाराज? हा महाराज, पहिली गोष्ट पंढरीचा विठोबा. विठोबाला काय दिलं? काय दिलं आम्हाला महाराज? दिले इंद्रिय हात पाय, इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जन तुझं राशी नारायण. श्री बाबा भालो दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, जन तुझं राशी नारायण. श्री बाबा भालो. काय दिलं देवानं मावशी? इंद्रिय दिली. देवानं काय दिलं? हात दिले. देवानं काय दिलं? पाय दिलं. देवानं काय दिलं? मिसरी लावायला बोट दिलं. बरोबर आहे ना? हा आता लय बरोबर म्हणल्या. पटकन पटकन ऐका, अभंगाच्या पुढे पुढे जायचं आपल्याला. क्षणाक्षणाला तुकोबराईने रात्रंदिवस भजन केलं. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं. मावशी, काल एक 80 वर्षाची म्हातारी, 80 वर्षाची म्हातारी संगमनेरला ऍडमिट केली. डोळ्याचं ऑपरेशन होतं आणि डोळ्याच्या ऑपरेशनाच्या निमित्तानं त्या माऊलीला त्या ठिकाणी ऍडमिट केलं. महाराज शिवनाथ महाराज, नवनाथ बाबा त्या ठिकाणी ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी तिचं बिल 75,000 काढलं. किती? किती दादा? बोला पटकन. किती? 75,000. ती माऊली अंथरुणात झोपलेली होती. डोळ्याच्या ऑपरेशनचं बिल किती काढलं मावशी? 75,000. पैसे कमी नाहीये, लई आहे. पण ती माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि महाराज तिच्या लेकानं तिला विचारलं, कागाई कागाई का रडू राहिली? त्या आईनं किती गोड उत्तर दिलं बघा. आई म्हणली, 1 तासाचे डॉक्टरनं माझ्याकडून 75,000 घेतले. काय म्हटली? 1 तासाचे डॉक्टरनं माझ्याकडून 75,000 रुपये घेतले ऑपरेशनचे, पण त्या पंढरपूरच्या पांडुरंगानं हे 100 वर्षाचं आयुष्य फुकाट दिलं. त्याने 1 रुपया सुद्धा नाही घेतला. मग तुम्हीच सांगा, देव हाय की नाही महाराज? हाय की नाही? हाय की नाही देव महाराज? देव आहे, देव आहे, देव मला सांगा पटकन. काल आमच्या त्या ठिकाणी महाराज, आमच्या सकाळी सकाळी अंगणामध्ये 5:30 वाजताची एक माऊली गावातली आली. म्हातारी बाई आली, बिचारी सगळ्या बायाला सांगत होती, ऐकलं का बाई? ऐकलं का बाई? ऐकलं का बाई? काय म्हणे? काल माझ्या नवऱ्यानं कांदे ऐकले मला नत केली. काय केली?
काय केली मावशी मोठ्यानं बोला पटकन काय केली नथ केली नथ सगळ्या बायाला म्हणत होती नवऱ्यानं कांदे ऐकले नथ केली आता इथपर्यंत ऐका कांदे ऐकून नथ केली इथपर्यंत मान्य आहे पण ते नथ घालायला ज्यानं नाक दिलं त्याचं नाव पांडुरंग आहे कळलं का तुम्हाला दादा नथ पैशाला घेतलीये पण नाकच चपट असतं तर काय कामाचं असतं विठाला विठाला त्यानं दिलेलं हे शरीर फार उपकाराचं आहे विचार करा महाराज या हिंदू धर्मामध्ये वृंदावनामध्ये जिथे भगवंतानं लीला केली ना महाराज त्या वृंदावनामध्ये एक प्रेमानंद नावाचे स्वामी आहे साधू असावं तर कसा महाराज ऐका आजही जिवंत आहे तुम्ही कधीही जा त्या साधूची भेट होईल तुम्हाला वृंदावनामध्ये महाराज सकाळी उठलं का काकडा भजन आहे जसं पंढरपूरच्या रावळामध्ये पांडुरंगाला वारकरी जागा करतात उठा पांडुरंगा समय पासला वैष्णवाचा मेळा करुणा भारी घाटला वैष्णवाचा मेळा करुणा भारी घाटला पांडुरंगाला उठवलं जातं तसं महाराज त्या साधूच्या तोपेत उठल्यानंतर पहिला काकडा आहे नंतर हरिपाठी नंतर गाथा आहे नंतर ज्ञानेश्वरी आहे रात्रंदिवस परमार्थाचं भजन चालू आहे त्या प्रेमानंद नावाच्या स्वामीला मावशी ऐका देव आहे की नाही देवाचं भजन केल्यानं फायदा काय होतो त्याचा विचार केल्यानं फायदा काय होतो नीट ऐका कीर्तन थोड्या वेळ ऐका पण जाताना काहीतरी घरी नेलं पाहिजे असं ऐका प्रसाद नाही बरं का देवाचं चिंतन नीट ऐका पांडुरंगाचं भजन त्या प्रेमानंद नावाच्या स्वामीला दोनही बाजूच्या 22 वर्ष झाले दोनही बाजूच्या किडण्या नाही काय नाही महाराज किडण्या नाही अरे पायाला ठेच लागली तर किती वेदना आहे महाराज पायाला ठेच लागली तर किती वेदना आहे पायात काटा भरला तर किती वेदना आहे महाराज विचार करा पायात काटा भरला तर आई का शब्द आहे आणि समोरून टेम्पो दिसला तर बाप रे शब्द आहे खरे का खोटे महाराज एवढी वेदना आम्हाला सहन होत नाही त्या प्रेमानंद नावाच्या स्वामीला दोनही बाजूच्या किडण्या नाहीये काय नाही महाराज काय नाही बाबा किडण्या नाही किडण्या तरी तो स्वामी 22 वर्षापासून जिवंत आहे मावशी त्या स्वामीला मीडियावाल्यांनी विचारलं पत्रकारांनी विचारलं महाराज टीव्ही वाल्यांनी विचारलं का हो प्रेमानंद बाबा तुम्हाला दोनही बाजूच्या किडण्या नाही तुम्ही जिवंत कसे त्या साधूनं सांगितलं कोण म्हणे मला किडनी नाही अरे कोण म्हणे मला किडनी नाही अरे जरी किडनी नाही पण त्या दोन किडण्यांना मी दोन नावं दिली ती नावं मला जिवंत ठेवताय ऐका दादा 22 वर्ष झाली किडन्या दोनही नाहीये पण एका किडनीचं नाव ऐका जाताना घरी घेऊन जा दादा त्याने सांगितलं साधूनं उजव्या किडनीचं नाव राधा आहे काय म्हणे मावशी मोठ्यानं बोला ना मुके आहे का तुम्ही पण मी सांगत असतो ज्याची बायको मुखी त्याचा संसार सुखी झटेच नको हा मांडायला नको कशालाच नको पटकन सांगा त्या दोनही किडण्या नाही साधूला एका बाजूला त्या ठिकाणी महाराज एका उजव्या किडनीचं नाव राधा आहे काय म्हणा ना त्याच्या निमित्तानं तोंडात येऊ राहिलं नाही तर कधी म्हणल्या तुम्ही काय मग शिया द्यायचं काम चालू आहे सोलापूर तिकडे लक्ष देऊ नका पटकन बोला मावशी पटापटा मला सांगा एका बाजूचं नाव राधा आहे एका किडनीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण आहे मी राधा कृष्ण म्हणतो तर देवानं मला 22 वर्षपर्यंत जिवंत ठेवलंय अरे देवानं तुम्हा आम्हाला एवढं आयुष्य दिलं महाराज त्याचे किती उपकार आहे विठाल समजा तुम्हाला इथून कार्यक्रम संपल्यावर तुम्ही बर्फ कारखान्याच्या कोणत्याही गल्लीमध्ये कोणतंही दुकान भाड्यानं घ्या 1 मिनिट त्या दुकानाचा भाडेकरी येईल आणि त्याला विचारा फक्त दादा मला त्या ठिकाणी दुकान भाड्यानं पाहिजे त्या ठिकाणी भाड्यानं मागितल्यानंतर 1 महिना तुम्ही दुकान सांभाळा 1 महिना व्हायच्या आदल्या दिवशी तो गाळ्याचा मालक येईल आणि म्हणाल भाऊ उद्या महिना पूर्ण होतोय भाड्याचे पैसे टाक म्हणाल का नाही पण देवानं तुम्हाला एवढं गोड शरीर दिलं त्याने 1 रुपयाचं सुद्धा तुमच्या माझ्याकडून भाडं मागितलं नाही याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज विठाल आणि एक सांगा महाराज मरण एक क्षणात माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा नाही महाराज क्षण नाही
क्षण भंगुरणे भरवसा, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही महाराज. काय वाटतं, अरे रात्री झोपातून उठला तर उठला, नाही झोपला तर झोपलाच. महाराज आमच्या तिथं परवा दिवशी एक जण रात्री 12:30ला गावाला पाणी देऊन झोपला. 5:30ला गाया पिळा उठायचा. 7 वाजले तरी नाही उठला, 8 वाजले तरी नाही उठला, 9 वाजले तरी नाही उठला. 9:30ला बायकोनं तोंडावर घाललाच भर पाणी शिपडलं तरी उठला नाही. 10ला ब्लँकेट बाजूला केलं तरी उठला नाही. 10:30ला डॉक्टर आला, डॉक्टर म्हणला कधीच उठणार नाही. बरोबर आहे की नाही. रात्री झोपलेला माणूस सकाळी उठल का नाही सांगता येत नाही. जेवणाचं ताडगंज भारी, पाची पकवानाचं भरेली, पण मला तोंडात जर घास घालूनच देत नाही त्याचा काय उपयोगी. बरोबर आहे की नाही. तोंडात घास घातला तर माणूस जेवला, तो घास खाली राहिला तर उपाशी राहिला. एखादा पाहुणा गाडीत बसला तर गावाला गेला, तो तिथंच राहिला तर जागेवर थांबला. बरोबर आहे की नाही. तुम्ही आम्ही सगळेजण इथे येऊन बसलोय, घरातून निघालेला माणूस परत घरी येईलच की नाही याची शाश्वती गाव मला सांगा. तुम्ही सगळे एकत्र इथं गुण्या गोविंदाने येऊन बसले. महाराज आजचा दिवस उद्या नाही, उद्याचा दिवस परवा नाही. आज भेटलेला माणूस उद्या भेटेल का नाही सांगता येत नाही. एक वाक्य तुम्हाला सांगू का, सौंदर्यावर प्रेम करू नका, इस्टेटीवर प्रेम करू नका, जहागिरीवर प्रेम करू नका, धनावर प्रेम करू नका. एक दिवस मोकळ्या हाताने आला आणि एक दिवस मोकळ्या हाताने जाणार आहे. एकच गोष्ट ध्यानात ठेवा, माणूस किती गोरा आहे, माणूस किती काळा आहे, माणसाकडे किती पैसा आहे, माणसाकडे किती इस्टेट आहे, माणसाकडे किती जहागिरी आहे, त्याच्यापेक्षा माणसाकडे किती माणुसकी आहे याला महत्व आहे. काय वाटतं दादा, एक वेळेला लोकांच्या सुखामध्ये त्या ठिकाणी सुखामध्ये जाता आलं नाही तर जाऊ नका. नीट ऐका बरं का, एक वेळेला लोकांच्या सुखात जाता आलं नाही तर जाऊ नका, पण दुःखात अवश्य जा. त्याचं कारण आहे, लोकाला आवडाव म्हणून जाऊ नका, जगाच्या मालकाला आवडाव म्हणून जा. विठाल या शरीराचा भरवसा राहिला नाही. हे शरीर कधी जाईल सांगता येत नाही. एखाद्या आडी अडचणीमध्ये उंदीर असू द्या आणि त्या उंदरानं फक्त बोका पाहू द्या, उंदराला फक्त पाहू द्या बोक्यानं. एकदा का त्या बोक्यानं पाहिलं का तो त्याच्यावर झडपच मारतो. बोक्याने एकदा उंदीर पाहिला ना तो त्याचा कार्यक्रमच करतो. तसा एकदा काळ न्यायला आला ना महाराज, हा महाराज कोणसा दिवस येईल कैसा नाही दियाचा भरवसा, किंवा दिह जाणार त्याशी काळोबा खाणार. तुम्ही किती म्हटले बाबा माझा लई देवाजवळ वशील आहे, अरे त्याच्या बापाचा नाही चालला त्याचं काय महाराज. बरोबर हे की नाही. तुम्ही किती धनावाला असू द्या, महाराज एका ठिकाणी अजून पुरावा देतात. काय माहिती का, जसा जन्माला आला तसा जाणार आहे. कारण आजा गेला आणि पंजा गेला.
पंजा मेला बाप वसना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला आजा मुक्कामाला राहिला नाही पंजा नाही राहिला नातू नाही राहिला पंतूही नाही राहिला मग तुम्ही आम्ही राहणार आहे का मुक्कामाला विचार करा म्हणून गर्व करू नका गमेंट करू नका माऊलीची ओवी लिहून घेऊन जा रोज स्तंभावरी भांडणरू तो मूर्तिमंत शंकरू सारथिक सारण धरू अर्जुनेसी अर्जुन मोठा आहे का अर्जुनाच्या रथावर सारथ्य करतो तो मोठा आहे बोला पटकन महाराज देव मोठा आहे का आपण मोठे हा मोठ्यानं बोला ना आजारी का तुम्ही मग मोठ्यानं बोला ना देव मोठा आहे का आपण मोठे देव मोठा आहे अर्जुन म्हटला मी जिंकलो तू नाही जिंकला देव सोबत होता म्हणून जिंकला काही लोक म्हणले म्या बंगला तो बांधला पण आई बापानं जन्म दिला आणि जग दाखवलं म्हणून तू मोठा झाला काय वाटतं तुम्हाला तुमच्या माझ्यापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते आई बाप हे विसरून चालता येणार नाही कारण माझ्या वडिलाची मीरा सिगा देवा माझ्या वाडवडिलाची पुण्याई आहे महाराज तुकोबराय म्हटले देवा हे भगवंताचं तुझं माझं भजन जे आहे हे रात्रंदिवस भजन करतोय महाराज पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय म्हटले देवा रात्रंदिवस फक्त मला एकच आठवण आहे एकच विचार आहे कोणता अभंगाच्या पहिल्या चरणात शरणं शरणं शनिहाची वा वा. करावा विचार शरणं शनिहाची करावा विचार नाशिवंत जो देह आहे महाराज हे नासकाय कुचकाय याचा भरवसा नाहीये म्हणून जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा क्षणाक्षणाला त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा देवाचं भजन जर सोडलं तर या जगामध्ये आपलं असं कोणीच नाही देणार तेव्हा देवच आपल्या हाकेशी उडी मारतो त्याचं नाव काय हो पांडुरंग परमात्मा आहे मग हे गोष्ट ध्यानात ठेवा मरण जे आहे हे मरण कसं आहे पहा महाराज एक गावात राजा होता राजा इकडे लक्ष द्या एक गावात राजा होता राजाने गावाला पैज लावली म्हणला जो कावळा धरून आणेल त्याला ₹1,00,000 दिले जाईल ऐका बरं का मावशी मरण कसं आहे 5 मिनिटामध्ये ही गाडी माझी माडी माझी माझे मुलं बाळ माझी संपत्ती माझी इस्टेट माझी प्रॉपर्टी माझी जहागिरी माझा मान माझा सन्मान हे सगळं माझं म्हणत असतो आणि एक दिवस निघून जातो ध्यानात ठेवा महाराज एक राजा होता राजाला गावात पैज लावली म्हटलं जो कावळा धरून आणेल त्याला ₹1,00,000 2 कावळे आणले तर 2 लाख 3 आणले तर 3 लाख 4 आणले तर 4 लाख आणि 5 आणले तर मोठ्यानं बोला ना किती 5 लाख महाराज गावातले सगळे वारकरी टाळकरी माळकरी म्हटले इकडं तिकडं फिरण्यापेक्षा गवंडी म्हणले 200-500 कमवण्यापेक्षा टाळकरी म्हणले 200-500 घेण्यापेक्षा एक काम करू त्या ठिकाणी कावळा पकडायचो हातात गलुली घेतल्या दादा गलुली गावातले सगळे गावकरी वारकरी टाळकरी माळकरी सगळे लोक निघाले बरं का घरी कोणीच राहिले नाही गावात गेले झाडावर कावळा दिसला कावळ्याला दगड मारायची कावळा खाली पडायचा बेशुद्ध व्हायचा आणि मरून जायचा एक आंधळा रस्त्यानं सकाळी चाललं एक रस्ता मला अरे आंधळ्या इकडं तिकडं रुपये कमवण्यापेक्षा एक काम कर ना एक कावळा जर मिळाला तर किती भेटल 1 लाख 2 कावळे पकडले तर किती भेटल
2 लाख. 3 कवळे पकडले तर किती भेटल? मोठ्यानं बोला. किती? 3 लाख. मग एक काम कर ना, त्या ठिकाणी त्या आंधळ्याला म्हटलं जर कावळा मिळाला तर किती बरं होईल. त्या आंधळ्याला त्या ठिकाणी उठलं, देवाचं भजन करीत राहिलं, टाळी वाजवायला लागलं. विठ्ठल तुम्ही नका वाजू. विठ्ठल 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 विठ्ठल. कोण कोण दादा? आंधळ. आणि अचानक टाळी वाजवली आणि अचानक उडत उडत येणारा कावळा टाळीमध्ये काय झाला? बोला ना बोट पटकन. काय झाला? अडकला. मरण कसं आहे बाबर का? महाराज अडकला. त्याच्या मनात विचार आला, लाख रुपये जिंकले. तो म्हणला चांगल्या चांगल्याला जमलं नाही, ते मला जमलं. पण मनपावर का कसं चंचले. महाराज त्या मनानं सांगितलं, भाऊ लाख रुपये आता जिंकला, अजून लाख कमवले तर बायकोला गंठन होईल. काय म्हणला? अजून लाख कमवले तर पोरांच्या शिक्षणाला कामाला येईल, अजून जर लाख मिळाले तर शेतीवाडीला कामाला येईल. म्हणून त्यानं लाख रुपयाचा कावळा हातात घेतला, बगल्यात ठेवला आणि दुसरा कावळा पकडायला मनात विचार आला का अजून एक जर पकडला तर किती भेटल. पहिला कावळा बगलेतला, त्या ठिकाणी पहिला टाळीतला कावळा काय केला? बगलीत ठेवला. आणि दुसरा कावळा पकडायला काय करायला गेला? टाळी वाजवायला गेला. माय काय पाहू राहिली? पहिला बगलेतला काय झाला? उडून गेला. तसंच आहे, माझी गाडी, माझी बाडी, माझा पैसा, माझी दौलत, माझी इस्टेट, माझी जहागिरी, माझा मान, माझा सन्मान, सगळं काय होणार आहे दादा? उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. 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 तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली. तू लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा सगळं जागेवर राहणार आहे, काही सोबत नेणार नाही. फक्त एकच गोष्ट सोबत आहे, माणसानं किती पैसा कमवला महत्वाचं नाही, पण माणसाच्या अंत्ययात्रेला ज्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याच माणसानं ठरवायचा आपला शेवट गोड झाला. काय वाटतं महाराज? काही नाही सोबत येत. काही काहींचा असा घमेंडपणा आहे महाराज, असा गर्वपणा आहे. काही काही लोक त्या ठिकाणी आम्ही आता येता येता महाराज एक जण मोटरसायकलीवरून पडलो, बाबर का लोक किती गर्वते राहतात. एक जण मोटरसायकलीवरून पडलो, डोक्याला रक्त आलं, महाराज ते रक्त पुसायचं ना, त्यानं रक्त पाहिजे ना. पोपट मामा त्यानं रक्त नाही पाहिलं, तो किती लागलं ते नाही पाहिलं, मला कुणी पाहिलं का काय पडताना ते पाहिलं. काय लोक लफाडे वा. आमच्या तिथे त्या तळेगावला काल एका डॉक्टरची इथं मी बसलो 5 मिनिटं, एक पेशंट आला, म्हणलं मला एक पोट दुखू राहिलं. कमून दुखू राहिलं, कमून दुखू राहिलं. कोणी काय बोललं का? नाही. आता एक किडनी दुखू राहिली. आता काय दुखलं? छाती. म्हणे काय कुणी बोललं का? नाही. जड उचललं का? अजिबात नाही. बायको काय बोलली का? नाही. भावंत काय बोलले का? नाही. मग कुणी काय हल्लं का? नाही. म्हणे कुणी काय वस्तू घेतली का? का म्हणे शेजारच्या त्या ठिकाणी शेजारच्या चुलत भावानं नवी पिकअप घेतली म्हणून दुखू राहिलं. का आला जळा त्यानं का आला मारा त्या मारा, जेवढं नशिबात आहे तेवढंच भेटणारे भाऊ. आणि एक सांगा दादा, काही काही ना खायला भाकरी नव्हत्या, देवानं त्यांना कोट्याधीश केलं. ते देवाला विसरले, गावाला विसरले, समाजाला विसरले, परत बिन चपलाची शिर्डीला भीक मागायला लागली. खरे का खोटे? तुम्ही सत्य महाराज जेवढ्या वर येतो राजाचा रंकही करतो, रंकाचा राजा शून्य महाराज. काही काही काहीच नव्हतं, देवानं आज त्यांना अशी वेळ आली महाराज, आज कोटी कोटी रुपयाचे बंगले. फक्त संयम ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा. आणि एक वाक्य तुम्हाला सांगू का मावशी, आपल्या कसरवाडीला उद्या 3 लाख झऱ्या येणार आहे. किती लाख झऱ्या? 3 महाराज. वर्ग पावर का किती गोडे. आता काल संगमनेरवरून 3 लाख झऱ्या पंढरपूरला गेल्या. पहिली लक्झरी पंढरपूरला वार करायची, दुसरी लक्झरी ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांची, तिसरी लक्झरी वार करायची. किती लाख झऱ्या गेल्या? किती? मोठ्यानं बोला. किती? 3. पहिल्या लक्झरीत कोण बसलं? मोठ्यानं बोला ना पटकन. मोठ्यानं वारकरी. दुसऱ्या लक्झरीत कोण बसलं? तुम्हीच बोलले, मी काहीच बोललो नाही. हा, लक्ष द्या फक्त आता इकडं. दुसऱ्या लक्झरीत कोण बसलं? ज्यांनी आई बापने सांभाळले ते. तिसऱ्या लक्झरीत कोण बसलं? वारकरी. पहिली लक्झरी पंढरपूरला पोहोचली, दुसरी लक्झरी चहा प्यायला थांबली. कोणती?
ज्यांनी आईबाप नाही सांभाळले ती. तिसरी लक्झरी पंढरपुरात गेली, चंद्रभागेमध्ये स्नानविन झालं, 10 ठिकाणी माग लक्झरी राहिली कोणाची? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांची. 1.5 किलोमीटर पंढरपूर राहिलं आणि ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांची लक्झरी निघाली. पुढून आईशर आला, आईशरची लक्झरीची धडक झाली, लक्झरीनं आईशर पलटी झाला. कोणती लक्झरी पलटी झाली? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले. जैसे जाते कर्मा तैसे वावळते ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाते कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाते कर्मा तैसे फळ देतो ईश्वर. जनिक सुखासाठी आपुल्या होत कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपले तरी करता कष्ट. देह करी देते काही, देह करी देते काही, आत्मा भोगी तो नंतर. कैसे जात कर्मा जसं पेराल तसंच आहे. आज तुम्ही पाहुणे रावळे दुःखात आले महाराज. आज गणपत दादा, शिवदादा, राजेंद्र दादा हे लेकरं तुमच्या सुखदुःखात आले म्हणून तुम्ही आले. बरोबर आहे की नाही महाराज? जैसी करणी वैसी भरणी. जसं पेरू तसं उगवणार आहे. संतांनी चरित्र लिहिले, संतांनी कथा केल्या, संतांनी गाथा निर्माण केली म्हणून देवाची संतांची मंदिरं सारखीच तयार झाली. बरोबर आहे की नाही? माझ्या सावता बाबानं तर कधीच पंढरपूरची वारी नाही केली महाराज. ऐका ऐका माझं वाक्य. माझ्या सावता बाबानं कधीच पंढरपूरची वारी नाही केली. सगळ्या वाऱ्या पंढरपूरला आहे. ऐका बरं का, सगळ्या वाऱ्या पंढरपूरला आहे. पण आरणला धन्य ते आरण, रत्नाची ती धन्य ते आरण, रत्नाची ती खाण. धन्य ते आरण, रत्नाची ती खाण. धन्य ते आरण, रत्नाची खाण. धन्य ते आरण, रत्नाची खाण. जय मलानी सावता तो, जय मलानी सावता तो, सावता गया. महाराज माझ्या सावता बाबानं पंढरीची वारी नाही केली. पण ऐका, पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरवरून आरणला बोलवला. कोणी? कोणी बाबा? आपलं भूषण आहे. सावता महाराज म्हणजे संत इतिहासामध्ये एकमेव संत आहे. लई संत झाले पण संत चरित्रामध्ये सावता बाबा असे संत का त्यांनी पंढरपूरचा पांडुरंग आपल्या मळ्यात बोलवला. पण मळ्याची शेती कशी फुलली? मुळा भाजी अवघी मीठाबाई माझी. मुळा भाजी अवघी मीठाबाई माझी. मुळा भाजी आमची मीठाबाई माझी. मुळा भाजी आमची मीठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझारी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझारी. नाणावीर गोरी अवघी यातील पंढरी. नाणावीर गोरी अवघी यातील मुळा भाजी अवघी मीठाबाई माझी. मुळा भाजी अवघी मीठाबाई एक सांगा तुम्हाला, देव लांब नाही बरं का राजा भाऊ. देव लांब नाही, देव माणसातच आहे. पण ज्याला कळण त्याला आहे. काय वाटतं तुम्हाला? काही लोक म्हणले आम्ही सावता बाबा नाही होऊ शकत का? अरे राजा, एवढं सोपं आहे का हो? एवढं सोपं आहे का? अरे दुसऱ्याने भावबंधानं बंगला बांधला तर 100 वेळेस पोटात दुखलं आणि कसं काय सावता बाबा तुकाराम महाराज भाऊ आम्ही महाराज त्यांचं तप आहे. विषय येतो त्यांचा झाला नारायण. किंवा देव पहावयासी गेलो तिथे देवाची ओणी गेलो, किंवा देवतेची संत संततेची देव. अरे देव होणं एवढी सोपी गोष्ट नाही.
संत होणे एवढी गोष्ट सोपी नाही. त्याच्यासाठी तप लागतं महाराज, त्याच्यासाठी परमार्थ लागतो महाराज, त्याच्यासाठी आयुष्य वेचावं लागतं महाराज, तेव्हा संत ही पदवी भेटत असते. विचार करा, सावता बाबाच्या मळ्यात देव आला. कोण आलं? कोण? सकाराम पटेल मोठ्यानं बोला ना. पांडुरंग आला. पांडुरंगानं सांगितलं, सावतोबा, हे सावतोबा, अरे माझ्या मागे चोर लागले, 2 चोर, मला बसणे त्या ठिकाणी लपवण्याकरता कुठेतरी जागा दे. सावताबाबानं शेतात नाही, मळ्यात नाही महाराज, भाजीपाल्यात नाही, घासात नाही, मकात नाही, उसात नाही. अरे माझ्या सावतोबाबाचं जीवन काय ऐका रे माय बाप. आम्ही सावता महाराजाच्या कुळात जन्माला आलो. आमची माळीयाची जात आहे कशी ऐका. अरे त्या सावता बाबानं आपलं हृदय विड्याला फाडलं आणि हृदयात जगाचा मालक साठवला. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्या कविता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा देव हृदयात साठवला. अरे काटा भरला तर 10 वेळेस डॉक्टर का जाणारी माणसं आम्ही. देव हृदयात साठवणं एवढी सोपी गोष्ट आहे का दादा? अहो विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले तर लोक त्या ठिकाणी तोंड बंद करून टाकी द्या. विठ्ठल विठ्ठल म्हणायला टाळी वाजायला लावलं तर लोकांना कटाळा येतो. काही कीर्तन भजन चालू झाले का घराचे दार लावून घ्या द्या. आणि माझ्या पुढे असे काही लोक बसले 20-20 हजाराचे देवारे घरी, लबाड बोल नका. 20-20 हजाराचे देवारे घरी आहे, पण देवारे का पाहिलं का देवाऱ्याला 4ही बाजूला जळमट आहे. खरंय खोटे? 1.25 महिना झाला काहींच्या घरामध्ये देवाची त्यांची भेटच नाही महाराज. खरंय खोटे? काल एका जणाला एका 10व्याला जायचं होतं आणि एका जणाला म्हणलं, भाऊ मला ज्ञानेश्वरी दे. मला तो देईना. म्हणलं अरे लय भारी ज्ञानेश्वरी दे ना. त्याची बायको म्हणली नाही महाराज त्याच्या 2 हात दे. नाही म्हणलं कुठे गेले 2 हात दे. म्हणे उंदरणी खाली. महाराज ज्ञानेश्वरी पाहिला वेळ नाही, गाथा पाहिला वेळ नाही, देवाचं भजन करायला वेळ नाही. अरे राजा हो त्याच्यामुळं जिवंत आहे हे फक्त विसरू नका. विठाला विठाला. एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला मरण कसं आहे. 1च मिनिट मागे लक्ष द्या. एक फार विद्वान कीर्तनकार झाला बाबा. एवढा ज्ञानी, एवढा अभ्यास केला, ग्रंथ वाचले, ज्ञानेश्वरी हरिपाठ मुखपाठ होतं. आणि त्यानं एक दिवस मनात विचार केला का मी यम बोलावणार आहे. कसं नाशिवंत शरीर पावर का महाराज. नीट ऐका महाराज, नीट ऐका बारकाईनं. त्या कीर्तनकारानं जप केला, तप केलं, मन मसून विचार केला. तो म्हटला जोपर्यंत मला यम भेटत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार. यम आले तुम्हाला माहिती ना महाराज, चांगल्याचं काही चालत नाही. आले देवाची इच्छा म्हणा तिथे कोणाचे चालेना. यम आला. यमाला बोलवलं. यम म्हणला जय हरी. निम्मा ढिल्ला झाला कीर्तनकार. यम पाहिले ज्याला पाहिजे त्यानं चला माझ्या बरोबर. यायचं का यमपुरीला? पटकन सांगतो. देवानं आपल्या घरी यावं कोणाला वाटतो? सगळ्यांना वाटतं की नाही? मग नाही वाटत? देवाला जप्तीस नोटीस येईल का? मग बोला ना पटकन. देवाला आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं, पण आपण देवा घरी जावं कोणाला वाटू राहिलं? ते 3 बाई यमपुरीला न्यायला घाला 4 लोक. वाटतं का दादा? देवानं आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं, पण आपण देवा घरी जावं वाटतं कोणाला नाही वाटत. मला तो यम त्या कीर्तनकाराच्या घरी आला आणि कीर्तनकाराला म्हटला जय हरी. त्यानं पाहिलं तो घाबरला. यमाला पाहून तो कीर्तनकार घाबरला आणि घाबरल्यानंतर यमाच्या पाया पडायला लागला. तर यम येताना काय मोकळ्या हाताने येत नाही, बाळबिस्तानच घेऊन येतो. पहिलंच नाव यादीमध्ये याचं टाकून आणलं होतं कीर्तनकाराचं. कोणाचं? याचं. यो पाया पडायला गेला, हाताला धक्का लागला आणि हातातला कागद खाली पडला. याची नजर पायाकडे न जाता कागदाकडे गेली. याच्या अंगातूनच घाम चालू झाला. हा म्हणला हाताने यम बोलवला झटे नाही तर झटे. अजून 2-4 वर्ष जगलो असतो ना. घणी गडबड झाली म्हणला. यमाचं त्या ठिकाणी हातातला कागद खाली पडलेला पाहिला. डोळ्यात पाणी आलं. त्यानं गपचीत कागद बाजूला लपून बायकोला म्हणला जेवढे भारी पोहे करता येईल तेवढे कर. कोणला कर? यमाला. यम नाश्ता करीत होता तोपर्यंत यानं हा कागद घेतला, मागच्या खोलीत गेला बेडमध्ये. पहिलं नाव खुडून टाकलं, खालून 1 नंबर टाकलं. जागे ना तुम्ही सगळे? काय केलं? वरचं नाव खुडून टाकलं यमानं आणलेल्या कागदावरचं, खालून 1 नंबर नाव टाकलं. यमाचा नाश्ता झाला. यम म्हणला भाऊ लई जणांच्या घरी गेलो पण एवढा भारी नाश्ता कोणी केला
नाही लई भारी नाश्ता झाला, लई पण मन त्या ठिकाणी तृप्त झालं, आता लई बरं वाटलं. एक काम कर, आता मी येताना असा विचार केला होता का 1 नंबरला तुझं नाव घ्यायचं, पण आता तो लई भारी नाश्ता दिला म्हणून मी वरून सुरुवात करीत नाही, मी खालून वर सुरुवात करतो. ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला राम राम, आणि नाहीच कळलं तर खिचडी खाऊन कळलं. ऐका महाराज, त्याचं नाव खालून टाकलं कुणी, त्यानीच यम म्हणला, तो म्हणला कीर्तनकार, नाही नाही महाराज, नाही नाही यम दादा, नको यम बाबा, नको काका. यम म्हणला तू आता दादा म्हण, मामा म्हण, नाही तर काका म्हण, मला काहीच सांगू नको. मला तुझे पोहे लय आवडले म्हणून तुझं 1 नंबरला नाव मी घेतच नाही, मी खालून 1 नंबरला घेतो. मग येथे रचले काही सत्ता संपदा राहिला खायचे पुढे संगीत वेतीला बाई तुका म्हणे नयनाच्या नवकाराचे दुरी ठेला धन संपदा इस्टेट प्रॉपर्टी जहागिरी काय राहणार आहे महाराज, इथं राहणार आहे. त्यानं मधी नाव टाकू द्या, नाही तर वर नंबर टाकू द्या, तर खाली नाव टाकू द्या. महाराज त्याला यायचं न्यायचं तेव्हा तो नेणारच आहे नाव. तुम्ही इथलं गाव सोडून शिर्डीला जा, शिर्डीला महाराज 2-4 मजली फ्लॅट घ्या, किती त्या ठिकाणी कड्या कोंडे लावा महाराज, किती कड्या लावा, किती पॅक करा, किती लॉक करा, कुठे कपाटात लपून बसा, नाही तर गादीच्या खाली जाऊन लपून बसा. तो म्हणन का मला गादी उचलत नाही आणि कडी उचलत त्या ठिकाणी उघडत नाही, म्हणन का दादा. आल्यावर तो तुम्हा आम्हाला झटका देणार, पण ध्यानात ठेवा, हाय तोपर्यंत तर आनंदी राहा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काही काही असे लबाड लोक आहे, आपल्याजवळ रडू रडू ऐका, त्या समोरच्याला हसू हसू सांगा द्या. एवढं वाक्य जाताना घरी घेऊन जा. लोखंड जर वितळलं तर अवजारे तयार होतात, लोखंड जर वितळलं तर अवजारे तयार होतात, सोनं जर वितळलं तर सफरचंद तयार होतात. बरोबर आहे का? मग तुम्ही जागे ना. महाराज लोखंड वितळलं तर अवजारे तयार होतात, सोनं जर वितळलं तर दागिने तयार होतात, माती जर नरम झाली तर शेती तयार होते. महाराज त्या ठिकाणी पीठ जर नरम झालं तर भाकर तयार होते, आणि माणूस जर नम्र झाला तर माणसाचा देव तयार होतो. झाला होता तिने कोंडिले अनंत, ज्याच्याकडे नम्रपणा आहे तो देवी ध्यानात ठेवा. तुकोबरायकडे काही नव्हतं महाराज, तुकोबरायकडे फक्त एकच प्रेम होतं का देव माझा आहे आणि मी देवाच आहे, किंवा मागे पुढे उभा राहे संभाळित संभाळ करणारा तो पांडुरंग आहे. बापाची व्याख्या काय आहे, बाप नावाची चादर काय आहे, आणि बाप नावाचं पांघरुण काय आहे. आज या कुटुंबातला आधारवड गेलाय, प्रेमाचा धागा गेलाय, तुटला आयुष्याचा दोरा. आज आयुष्यातला दोरा बाप नावाचा लेकरांच्या जीवनातून निघून गेलाय. एक महाभारतातला प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो, ऐका. जीवनामध्ये बाप नावाचा आधार काय असतो आणि बाप नावाची शब्बासकी काय असते. महाभारतामध्ये महाराज 5 पांडव आहे, 100 कौरव आहे. 5 पांडवांची धर्मपत्नी तिचं नाव महाराज द्रौपदी आहे, आणि त्या ठिकाणी महाराज 5 पांडवांची आई तिचं नाव कुंती आहे. महाराज कौरवांच्या बापाचं नाव धृतराष्ट्र आहे आणि कौरवांच्या आईचं नाव गांधीरी आहे. नीट ऐका. पण पांडवांचा सल्लागार भगवान श्रीकृष्ण आहे आणि कौरवांचा सल्लागार शकुनी मामा आहे. विचार करा, ज्याचा सल्लागार चांगला त्याचा विचार चांगला. ध्यानात ठेवा महाराज.
एक दिवस नदीच्या काठावर 80 वर्षाचं म्हातारं आंघोळ करीत होतं आणि त्या ठिकाणी महाराज 80 वर्षाचं म्हातारं आंघोळ करताना कमरेला लंगोट बांधलेला होता. एक नाविन्यवती स्त्री, तिचं नाव द्रौपदी, रस्त्यानं भाकर घेऊन रस्त्यानं जात होती. डोक्यावर पाटी आहे आणि द्रौपदीनं पाहिलं का 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा पाय निसटला आणि म्हातारं गंगेमध्ये पडलं. ऐका ते म्हातारं नव्हतं, तो जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण होता. ऐका पाय निसटला, देव खाली पडला आणि कमरेचा लंगोट निसटला आणि गंगेमध्ये वाहू लागला. या द्रौपदीनं डोक्यावरची पाटी बाजूला ठेवली आणि द्रौपदी पळत गेली. मिनिटाचाही विचार केला नाही, आपलं शरीर त्या गंगेमध्ये तिनं झोललं, फेकलं आणि त्या क्षणाला महाराज त्या ठिकाणी ती गंगेमध्ये उडी मारली. पायाला मार लागला, परंतु द्रौपदीने विचार नाही केला. साधू जगला पाहिजे, मी मेले तरी चालेल. साधूच्या समोर पडलेला लंगोट तिनं गंगेतून काढला. 80 वर्षाच्या साधूचा हात धरला आणि ही द्रौपदी 80 वर्षाच्या साधूला घेऊन गंगेच्या तीरावर आली. गंगेच्या तीरावर आल्यावर 80 वर्षाचा साधू नग्न अवस्थेत आहे. द्रौपदीला विचारतोय, पुरी कुठून आलीस तू? मी 5 पांडवांची धर्मपत्नी, माझं नाव द्रौपदी. कोणतीची सून आहे माता, कोणतीची? ए पुरी, अगं 80 वर्षाचं म्हातारं तुझ्या समोर उभे, नग्न अवस्थेत आहे, तुला लाज नाही वाटत? काय विचारलं? तुला लाज नाही वाटत? त्यावेळेला द्रौपदीनं भगव वस्त्र हातात घेऊन भगवत त्या ठिकाणी महाराज ही द्रौपदी त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला काय म्हणती माहितीये? बाबा, तुम्ही मला काय म्हटलात? बरं, देव त्या ठिकाणी 80 वर्षाचा म्हातारा म्हटला, तुझ्या समोर 80 वर्षाचा म्हातारा नग्न अवस्थेत आहे, तुला लाज नाही वाटत? त्यावेळेला द्रौपदीचे डोळे भरून आले आणि द्रौपदी म्हणली, का हो साधू बाबा, तुमच्या जाग्यावर माझा स्वतःचा बाप असता तर एका लेकीनं बापाच्या कमरेला लंगोट नसता का बांधला? काय म्हणे? तुमच्या जागेवर माझा बाप असता तर बापाचं काम त्या ठिकाणी लेकीचं काम नाही का? म्हाताऱ्या बापाला त्या ठिकाणी धोतर घालायचं आणि त्या ठिकाणी लेकीचं काम नाही का? बापाची सेवा करायची. 80 वर्षाचा म्हातारा देव रडला, देवाच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं आणि देव म्हटला, पुरी मन जिंकलंस तू माझं. द्रौपदे, मन जिंकलंस तू माझं. ज्या दिवशी तुझ्या वस्त्राला कुणी हात लावेल ना, त्या वस्त्राचं रक्षण करायला देव येईल. बर दरबारात दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्र खेचलं आणि द्रौपदीनं आवाज दिला, या द्वारकेच्या राया, समोरच्याला राम राम घातला तो समोरचा आपल्याला राम राम घालणार आहे. देवाचं आपण भजन केलं तर समोरच्याला सुद्धा काहीतरी आपल्याविषयी आपुलकी वाटणार आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, भक्ताच्या प्रत्येक संकटाला धावून आला त्याचं नाव पांडुरंग आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, रडाल गड्या सगळ्या माझ्या माय मावल्या हो. ऐका, माझी जिजाबाई डोक्यावर पाठी घेतली आणि भाकर घेऊन माझ्या धन्याला तुकोबरायला घेऊन चालली. महाराज हातात माती घ्यायची, कानाला लावायची, ज्या मातीचा आवाज विठ्ठल विठ्ठल येईल त्या रस्त्यानं तुकोबा गेलेले असेल. भंडारी भामचंद्र घोरारा डोंगर रस्त्यानं दिसला. जिजाबाईनं भंडारी डोंगराची माती हाताला लावली, हातात घेतली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल म्हटला. महाराज शिवनाथ महाराज, नवनाथ बाबा, प्रसंग असा घडला. जिजाबाई निम्म्या रस्त्यावर गेली, पायात काटा मोडला. आई ग शब्दाचा उद्गार केला, बाप रे शब्दाचा उद्गार केला.
आणि गुराख्याचं पोरग मेंढका त्या ठिकाणी गुरं चारत होता. तो मेंढका नव्हता, तो पंढरपूरचा पांडुरंग होता. देव कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. गुराखी आला आणि गुराख्याला विचारलं, हे गुराखी दादा, अरे माझ्या पायामध्ये काटा भरलास बाबा, काटा काढशील का? तो म्हणला, निघाल का तुझ्याच्यानं काटा? हा ती गुराखी म्हटला, बाई लई जणांच्या पायातला काटा काढला, तुझा लई सोपा आहे. महाराज जिजाबाईचा पाय जगाच्या मालकाने हातात घेतला. महाराज हातात घेतला ना पायाची धूळ, माझ्या जिजाबाईच्या पायाची धूळ जगाच्या मालकाच्या हाताला लागली. महाराज काटा हाताने निघेना, जगाच्या मालकानं दातात काटा धरला न उपसला. जिजाबाईच्या पायाची माती, माझ्या जिजाबाईच्या पायाची माती माझ्या देवाच्या तोंडात जाऊ लागली. ऐका 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 ऐका, आता वेळही एवढा राहिला. महाराज त्या ठिकाणी प्रत्येक शब्दाला प्रमाणे शिवणात बाबा, पण ऐका ऐका, प्रसंग असा आहे, त्या ठिकाणी जिजाबाईच्या पायाची माती जगाच्या मालकाच्या तोंडाला लागली. तोंडात त्या ठिकाणी माती गेली. फक्त आपला भक्त माझा तुकोबा भंडारी डोंगरावर भजन करतोय म्हणून देवानं जिजाबाईच्या पायाची माती सुद्धा तोंडाला लावून दिली. महाराज प्रसंग असा घडला, जिजाबाईनं त्या ठिकाणी काटा काढायला लावला. काटा निघाला, देवानं काटा काढला आणि जिजाबाईचा पाय रक्तानं त्या ठिकाणी माखला. ज्या त्या ठिकाणी पायातून रक्त येऊ लागलं, देवानं या गुराख्यानं आपल्या कमरेचा त्या ठिकाणी पितांबराचा काठ फाडला आणि जिजाबाईच्या पायाला लावला. ऐका ना, कुणी? देवानं. का? तुकोबरायनं क्षणाक्षणाला भजन केलं होतं, चिंतन केलं होतं बुडवून. महाराज एवढं भजन केलं, एवढं भजन केलं का जिजाबाईच्या पायातला काटा देवानं काढला. काही लोक म्हणले भगवा कलर कसा आहे? ऐका, पिवळा कापड त्या ठिकाणी, पिवळा पितांबर त्या रक्ताला माखला आणि ते कापड कसं तयार झालं ना? भगवं कापड तयार झालं. आणि भगवा कापड तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी जिजाबाईला त्या ठिकाणी देव म्हटला, हा त्या ठिकाणी गुराखी म्हटला, बाई आता मी तुझ्या पायातला काटा काढला, तू माझं पाया पड. काय म्हणे? तू माझ्या पाया पड. जिजाबाई म्हटली, मी नाही पडणार भाऊ, मी तुकाराम महाराजाची बायको आहे, तुला गरज असेल तर तू माझ्या पाया पड. अरे भक्तासाठी माझ्या पांडुरंगानं आपलं मस्तक जिजाबाईच्या पत्नीच्या त्या ठिकाणी जिजाबाई नावाच्या त्या ठिकाणी महाराज माऊलीच्या पायावरती डोकं टेकवलं. कुणी? देवानं, ब्रह्मांडाच्या चालकानं. सीता घरी ती विठू माऊली, अखंड वाहे पाणी, अखंड वाहे पाणी. घरा घरी ती विठू माऊली, अखंड वाहे पाणी, अखंड वाहे पाणी. राम सावळा से देवी तो कबीर गातो गाणी, राम सावळा से देवी तो कबीर गातो गाणी. राम सावळा ठेले तो कबीर गातो गाणी, राम सावळा ठेले तो कबीर गातो गाणी. सावत्या सखे भाजी फोडून माया राखणी करी, सावत्या सखे भाजी फोडून माया राखणी करी. देवा करी देव करी तो भक्ताची काकरी, देवा करी देव करी तो भक्ताची काकरी, देवा करी देव करी तो भक्ताची काकरी. जिजाबाईच्या पाया कोण पडलं मावशी? कोण पडलं? आपण सगळेजण ना. मग कोण? पांडुरंग. नीट ऐका, पांडुरंगानं पायाला डोकं लावलं महाराज आणि जिजाबाईनं हात जोडले. जा बाबा जा, जा माझ्या पायातला काटा काढला. जिजाबाई पळत गेली भंडारी डोंगरावर. दाण्याला सांगितलं, ऐकलं का? हे गुराख्यानं माझ्या पायातला काटा काढला बघा. वरती पाय केला आणि देवाच्या कमरेचा पितांबराचा काठ माझ्या तुकोबानं पाहिलं. डोळ्यातून असूरांच्या धारा उघडल्या. अगं तुझ्या पायाला बांधलेला जो काठ आहे, जे पटकुर आहे, जे कापड आहे, ते माझ्या पांडुरंगाचे तुझ्या पायाला कस काय आलं? अहो त्या गुराख्याचं, गुराख्याचं. अगं तो गुराखी नव्हता, तो पंढरपूरचा पांडुरंग होता. डोळ्यातून असूरांच्या धारा उघडल्या. तुकोबराय रडायला लागले आणि आवलीला म्हटले, का ग आवले, अजून काही बोलला का ग देव? आणि तू काही बोलली नाही ना वाईट वक्त देवाला? त्या ठिकाणी तुला सवय वाईट बोलायचं. नाही बोलली ना? ती म्हटली, मी बोलले. तो म्हणला का माझ्या पायातला त्या ठिकाणी काट, त्या ठिकाणी तो म्हणला माझ्या पाया पड. मी त्याला म्हटली, मी तुकोबाची पत्नी आहे, तूच माझ्या पाया पड. आणि तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबा म्हटले, का रे पांडुरंगा, माझ्या भक्तीपोटी आणि मी केलेल्या क्षणाक्षणाला तुझ्या नामाच्या विचारापोटी तू माझ्या पत्नीच्या पाया पडलास पांडुरंगा. पांडुरंगा खरोखर देवा, तुझे किती उपकार मानावे तेवढे कमीच आहे. कारण महाराज, जेवढं भगवंताचं भजन क्षणाक्षणाला करता येईल तेवढं करा. कारण हा देह कसा आहे? अभंगाचं द्वितीय चरण. नाशिवंत
आईचं पांघरून गेलं, प्रेमाचा आधार गेला, बहिणींचा भाऊ गेला, महाराज लेकरांच्या जीवनातला बाप गेला. बाप कसाही असू द्या, घराच्या उंबऱ्यामध्ये बसलेला असेल ना, त्या घराकडे कोणी वाईट नजरेनं पाहत नाही दादा. बाप लय अस्तित्वाचा प्रेमळ चादर असते दादा. बापासारखा देव माणूस कुठे बी जगात भेटत नाही. ऐका इथं बसलेल्या माझ्या माय माऊलीवर रडाल गाड्या सगळ्या, अरे बापाला कधी नाव ठेवायचं नाही. हे तायडे, ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना, डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या लोकांना सांगत होता, पांडुरंगानं माझ्या घरी लक्ष्मी पाठवली. अगं बाप म्हणजे लेकीच्या काळजाचा तुकडा आहे. देवाला नवस केला तर देव पावतो, पण देवाला न नवस करता पावणारा देव म्हणजे लेकीचा बाप आहे. जीवनामध्ये बापासारखा देव माणूस कुणी नाही बरं का ग. आयुष्यात झिजला, आयुष्यभर कष्ट केले, भूक त्याला लागते, जीवन लेकरा बाळाला असतं, काटे त्याच्या पायाला टोचतात, चप्पल लेकरांना असते. दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यानं राहील, पण लेकरा बाळासाठी नवे नवे कपडे आणतो, त्याचं नाव बाप आहे. अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याच्या आयुष्यामध्ये आई नाही आणि ज्याच्या आयुष्यामध्ये बाप नाही त्याला विचारा आई बापाची किंमत. इथं बसलेले एवढी लोक आहे, याच्यातली 10% लोक अशी आहे का स्वतःच्या आईशी स्वतःच्या बापाशी आजही बोलत नाही. खरंय का खोटे दादा? खरंय का खोटे? अरे ज्यांनी जन्म दिला, ज्या आई बापानं जग दाखवलं, विश्व दाखवलं, ब्रह्मांड दाखवलं, अरे रोजानं कामाला गेले, पण माझे लेकरं बाळ उपाशी राहिले नाही पाहिजे, ही तळमळ ज्यांनी केली, त्या आई बापाबद्दल बोलायला सुद्धा लेकरांना वेळ नाही. आईचा बापाचा फोन आला तर कट करून टाकी द्या. आणि काही काही लोक आणि काही लेकर आई बापाच्या फोनची वाट पाहतात. अरे डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसल, पण माती आड गेलेली आई बाप परत दिसणार नाही. ध्यानात ठेवा, सगळं भेटल पण आईची बापाची माया भेटणार नाही. महाराज, शिर्डीमध्ये एक घटना घडली. एक 10वीला जाणारा पोरगा बापाकडे हट्ट केला, बाबा हो बाबा, मला मुंबई सारख्या भागात शाळेला पाठवा ना. माझे सगळे मित्र मुंबईला गेले. बापानं 2 गुंठे जमीन विकली शिर्डीची आणि पोराला मुंबई सारख्या शाळेत पाठवलं. 15 दिवस झाले, आईला करमेना. माझा एकुलता एक माझा दादा, अहो तुम्ही त्याला भेटून या ना. बापानं चप्पल घातली शिवनाथ महाराज नवनाथांना, पण ती तुटलेली होती. दामणानं शिवली आणि बाप 1 किलोमीटर चालत गेला, ती चप्पल तुटली. बापानं तशीच पिशवीत घातली. का माहिती का? 10 रुपये जर खर्च केला आणि तेच 10 रुपये जपून ठेवले तर माझ्या दादाला वडापावला कामाला येईल. ऐका रे बाप किती झिजतो लेकरा बाळासाठी. ऐका रे बापाची चादर काय असते, बापाचं पांघरुण काय असतं, बापाचा आधार काय असतो. दादा, त्या बापानं तसाच बिन चपलाचा शिर्डीच्या स्टँड आला, गाडीत बसला, आळे फाट्याला उतरला, आळे फाट्यावरून कल्याणची त्या ठिकाणी गाडी धरली, कल्याणला उतरला. 6 किलोमीटर कॉलेज होतं. तसाच आडवाणी पायानं बाप गेला. नावाचा देव जिवंत आहे तोपर्यंत माहेरातले सगळे लाड जिवंत आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला, हक्काचा चपला सोडणारा उमरा संपला गड्या. अरे ऐका रे माझ्या मुक्ताईचं जीवन. अरे मुक्ताई रडली बापासाठी, कारण मुक्ता म्हणत होती माझा बाप जर जिवंत असता तर या मुक्ताईला खांद्यावर घेऊन नाचला असता. जीवनात बाप येतोपर्यंत बापाशी बोला, आहे तोपर्यंत महाराज कधीतरी एखादा फोन करा, विचारा दादा कशी आहे तुमची तब्येत. हे काय नाही लागत रे त्या म्हाताऱ्या बापाला. आपुलकीनं लिकीनं जर फोन केला लय आनंद वाटतो. आणि दादा नो, बापाला कधी विसरू नका रे, तो हृदयात झिजतो, त्याचं नाव बाप आहे. उडामधी माया त्याच्या छाया मी राघविया करी कोणा डोळ्यात पाणी. तू संसारा गाडा हातला, वटामधी आसू जरी गडा वाटला. घडीभर तुझा बरड्या ऐक त्याची गाभर. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. ओ ज्ञानेश्वर नागराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम. हो पैठणच्या नाद बाबानं त्या ठिकाणी महाराज एका पिंगळाचं वर्णन केलेलं. लय गोड आहे महाराज. अंगावर चादर घेतो, धोतार बंडी घेतो, हातात कंदील घेतो आणि तो तुम्हा मला सावध करतो महाराज. नाही काल तरी दुसरा येईल, नाही काल तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल. जरा शेवटी बा काळ बांधून येईल, जरा शेवटी बा शेवटी बा काळ बांधून नेईल, शरद
मला पंढरीला नेल गे बया, मला पंढरीला नेल गे बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हे अहमवाल्या माझ्या अनबरारीची बाई बंधारीची वाली, माझ्या बरारीची बाई बंधारीची वाली, मल्हारीची बाई मल्हारीची बाई, मल्हारीची बाई मल्हारीची बाई. तुम्ही डोंगर डोंगराई का, फिरवितो डुगडुगाई का, तुम्ही डोंगर डोंगराई का, डुगडुगाई का, टुक आई का, डुगडुगाई का, टुक आई का, डुगडुगाई का. बिना माधवारी, बिना माधवारी, बिना माधवारी, कोणी बोलले का बिना महाद्वारी, बिना माधवारी. कोणी बोलले का बिना महाद्वारी. त्या ठिकाणी आपण समर्पित करूया. 5-10 मिनिटं उशीर झाला. आज मी त्या ठिकाणी गणपत दादा, अशोक दादा आणि राजेंद्र दादाला एक विनंती करेन. बाळांनो, दादांनो, आता जीवनामधला बाप तर गेलाय. आता बाप परत तुम्हाला कधी आयुष्याच्या वाटेवर दिसणार नाही. सगळे पाहुणे रावळे म्हणतील बाळांनो काळजी नका करू, मी आहे ना तुमच्यासाठी. मी हाय म्हणणारा वेगळा आहे आणि पाठीवर थाप मारणारा वेगळा आहे. महाराज बाप तो बापच. शेवटी बापाची भूमिका कुणी नाही घेऊ शकत. ज्याच्याकडे आहे त्यानं सांभाळा आणि ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला नाही परत बापाची किमया दिसणार. पण एकच वाक्य सांगतो या तीनही लेकरांना, राजांनो, तुमच्या बापाचं तुम्ही पुण्यस्मरण केलं, लय आनंद आहे. गाव बोलवलं, लय आनंद आहे. समाज बोलवला, लय आनंद आहे. नातेवाईक बोलवले, लय आनंद आहे. पण तुमच्या वडिलाला खरी श्रद्धांजली जर मिळू द्यायची असेल, जोपर्यंत तुमची लीलाबाई आई, ऐका बरं का, जोपर्यंत तुमची लीलाबाई आई जिवंत आहे तोपर्यंत मरेपर्यंत तिला जीव लावा. तिच्या डोळ्यात मरेपर्यंत पाणी येऊ देऊ नका. हीच खरी तुमच्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सेवेला विराम. विठ्ठल जय बोलिले पुढे वेगे बापुढे नाही विचारिला अधिकार आपला. तुका म्हणे जाणे स्वराला पायापैकी कोणी श्रद्धांजलीसाठी बोलणार असेल तर या, आहे का? पण लय अवघड बरं का आपल्या कीर्तनामध्ये. जो आई बाप जो घरच्या आई बापाला सांभाळतो तो श्रद्धांजली द्यायला या. जो आई बापाला सांभाळत नाही त्यांना डोकं पण लावू नका. आहे का कोणी? जो खरोखर प्रामाणिक सांभाळतो तो या, आहे ना? या या 2 मिनिट या पटकन. त्यांना दूर केलं तुम्हाला कोण देणार? थोडं द्यावं काढून ते ना हॅलो, दुःखात अंत करणारे जमलेले माझ्या बंधू आणि भगिनीने, हे माझे मामा सासरे गावून 8 वर्ष झाले. हे एवढे म्हणजे त्यांचं भाग्य एवढं आहे की ते महाशिवरात्रीला तिने आपला देह ठेवला. आणि असे राधाबाई आणि राघूजी यांचे हे 4 मुलं. पहिले नारायणराव, दुसरे लक्ष्मणराव, तिसरे हरिभाऊ आणि चौथे संपतराव. देवाचे नाव ठेवले यांनी. भाग्यवान होते आई वडील यांचे, हे सुद्धा भाग्यवान होते. आणि महाराजांनी आपल्या कीर्तनात एवढे 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 उदाहरणं दिले. सावकार महाराजांचे दिले, संतांचे दिले, महाभारताचे दिले, रामायणाचं दिलं. अहो, जगाच्या बापाला आपला देह ठेवायचं सुद्धा चुकलं नाही हे सांगितलं. अशा ह्या महाराजांचं मी सगळ्या आपल्या याच्यामुळे स्वागत करतो. आणि ह्या गेलेल्या मुक्त्या त्या स्थिर शांती लाभो आमच्या सगळ्या कसरवाडीच्या सर्व संस्थेच्या मार्फत मी त्यांना आदरांजली वाहतो.